नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मेथीचे थालीपीठ, जे खाल्ल्यानंतर अगदी मन तृप्त होऊन जातं आणि सिंपल पण छान अशी टेस्ट देणारे असे थालीपीठ. तर सुरुवात करूया. सर्वात आधी आपण मिरच्या घेतलेल्या आहे, त्यात लसूण टाकून घेतलेला आहे. आता या ठिकाणी मी तेल भाजून घेते आणि जे आपण मिक्सीमध्ये घेतलेलं होतं ते आपण पेस्ट करून घेणार आहोत. त्याच्यानंतर आता इथे मी तीळ भाजत आहे. छान अशी तीळ गोल्डन कलरची होईस्तोवर हे भाजून घ्यायची. त्यानंतर आपण तीळ आपण मिक्सरमध्ये घालणार आणि तिचं वाटण करून घेणार. त्यात आपण लसूण घालणार आहोत, मिरच्या घालणार आहोत आणि कोथिंबीर आणि त्यात जिरं, चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी तुम्ही बघू शकता. आणि आता ही आपण तिळीची चटणी दळून घेणार आहोत, तिची मस्त पेस्ट करून घेणार आहोत. आता या ठिकाणी मी घेतली आहे मेथी. आता आपण तिला मी ज्या प्रकारे कापते तसे कापून घेणार आहोत. छान असा बारीक, जास्त बारीकही नाही. या प्रकारे तुम्ही बघू शकता आपण मेथी कापून घेणार आहोत. आता आपण इथे चिरून घेतलेली मेथी घेणार आहोत. त्यात आता मी एक छोटी वाटी बेसन पीठ घेणार आहे. त्यात मी मोठी वाटी गव्हाचं पीठ घेत आहे आणि ज्या छोट्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलेलं त्याच छोट्या वाटीने या ठिकाणी आपण बाजरीचं पीठ घेत आहोत. जेवढं बेसन पीठ घेतलं तेवढंच बाजरीचं पीठ या ठिकाणी आपण घेणार आहोत. त्यानंतर तुम्ही बघू शकता मी 1 चमचा ओवा घेतलेले आहे आणि तिला हातावर मळून त्यात घातलेली आहे. त्यात जिरं घातलेलं आहे, हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेत आहे. त्यात आपण जो मिरचीचा ठेचा केला होता, मिरची आणि लसणाचा, तो घालत आहे आणि आता याला मी छान मळून घेत आहे. आता मी हळूहळू पाणी घालून आता याचा मी तुम्ही बघू शकता ह्या प्रकारे गोळा केलेला आहे. थोडासा पातळ करायचा आहे गोळा, कारण आपण लाटणार नाही आहोत, आपण थापून करणार आहोत. त्यानंतर मी या ठिकाणी एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे. तुम्ही कॉटनचा कपडाही घेऊ शकता, कोणतंही कापड चालेल, पण ते कॉटनचं असलं पाहिजे. त्यावर आपण ह्या प्रकारे ते ओलं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्यावर असं आपलं थालीपीठ थापून घेणार आणि नंतर आपण ते तव्यावर ह्या प्रकारे टाकणार आहोत. आता आपण याला झाकून ठेवूया. तोवर आपण दुसरं थालीपीठ परत हे करून घेऊया, थापून घेऊया. त्याच्यासाठी मी थोडं पाणी घातलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता कसं आपण थालीपीठ थापायचं आहे. हाताला पाणी लावून आपण ह्या प्रकारे थालीपीठ थापलेलं आहे. छान पसरवायचं. आता आपण झाकण काढून घेऊया तव्याच्या थालीपीठावरून आणि त्याला पलटवून घेऊया.
या प्रकारे आपलं थालीपीठ झालेलं आहे. प्रत्येक थालीपीठच्या आधी आपण तव्यावर थोडं तेल घालून घेणार आहोत. आता आपण दुसरं थालीपीठ तव्यावर टाकलेलं आहे. तर झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि आता आपण पुन्हा आणखीन थालीपीठ थापून घेऊया. मला व्हिडिओत दिसतंय या प्रकारे आपण आता थालीपीठ थापून घेत आहोत आणि सेम प्रोसेस करत राहायची आहे. हे थालीपीठ मी या ठिकाणी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मी तिळीची चटणी केलेली आहे. तुम्ही हे थालीपीठ शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता. लोणचं, मुरांबा, केचप, शेजवान चटणी असे काहीही तुम्ही कोणतीही प्रकारची चटणी किंवा अगदी ठेचासुद्धा याच्यासोबत खाल्लेला चालेल. अगदी असं खाल्ल्यानंतर मन भरेल इतकी छान टेस्ट देतात हे थालीपीठ आणि पुन्हा पुन्हा बनवायला वाटतं. त्यामुळे नक्की ट्राय करा मी दाखवल्याप्रमाणे. या ठिकाणी मी थोडं तेल घालून घेतलेलं आहे. आता आपण सर्व करून घेऊया. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आपली तिळीची चटणी रेडी झालेली आहे. त्याचसोबत आपण हे आपले थालीपीठ सर्व करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता किती मऊ आणि लुसलुशीत हे थालीपीठ झालेले आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.